परिसे नेणे शिव कैसे लोखंडास तुका म्हणे सुख पराव्या सुखे तुका म्हणे सुख पराव्या सुखे अमृत हे मुखे स्तवतसे थोरी वसांडी आपुली परिसे नेणे शिव कैसे लोखंडासे विठाला चरंतं गुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां बृंदकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकर्ण मग या संतांचं वर्णन तुमच्याकडे शब्द सामर्थ्य कारण का तुम्हीच सांगता आम्हा घरी धन शब्दांची चलत नाही शब्दांचं शस्त्रे यत्न करू मग जरा तुमच्या वाणीमध्ये संतांचं वर्णन करता येईल का गोबाराने विचार केला आणि त्यांना सांगितलं अरे म्हणलं संतांचं वर्णन काय करावं ऐक नाही पहिलंच तुकोबार म्हणतात कायम्या पामरे बोलावी उत्तरे मी कोण बोलणार आहे माझी शक्ती नाही आहे आणि संतांचं वर्णन माझ्याकडे शब्दच नाही माझी वाणी माझी जीभ अपुरी पडेल काय वाणू आता न पुरे ही वाणी काही काही माणसं मोठी असतात की त्यांच्या बद्दल बोलण्याचं सामर्थ्य आपलं कमी पडतं काय बोलणार तुकोबारांबद्दल आपण अणु रनिया कोकडा तुका आकाशा काय बोलणार भगवान बाबा बद्दल भाऊंबद्दल साधू संतांबद्दल काय बोलणार तुकोबाराय म्हणतात माझी वाणी म्हणजे तुकोबाराय म्हणतात की माझी वाणी वर्णन करू शकत नाही न पुरे ही वाणी माझी वाणी पुरणार नाही मग काय करावं वाटतं मस्तक चरणी पण असं वाटतं देशाने आमचा सांभाळ करावा नाही देशा करताय धर्मा करताय लक्षात घ्या म्हणून जगाच्या कल्याणा का त्यांची पुण्यतिथी आज जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकार बरं जगाच्या लोकांच्या नाही भूतांची हे दया भांडवल संतान साधारण प्राणी मात्र सुद्धा बघितलं की त्यांच्यामध्ये कळवळा येतो वृक्षवल्यामा सोयरी वनचरी आपल्याला तोडायला काहीच वेळ लागत नाही एखाद्या प्राण्याला मारण्याकरता काही वेळ लागत नाही वीणानादम कुठेतरी हलका सुंदर संगीत मधुर संगीत कानावर पडले असं वाटलं आता हेच खरंय पण पुढं पाऊल टाकतोय पुढं गल्लीत जातोय तर काय बघितलं त्यांनी हा हे ते उडी जाऊन एक स्त्री बांगड्या फोडत नवऱ्याच्या शवावर तांडव करताना दिसते मला लक्षात घ्या हे खरं का हे खरं ते संगीताचे सूर खरे का हा क्रांत खरा क्वचित नारी रम्या एखादी सुंदर स्त्री कमनीय बांध्याची सगळ्यांचं लक्ष वेधून मार्केट मधून जाते असं वाटतं आता हेच खरं आहे पण लगेच तिला पाहता पाहता तो त्याच मार्केटमध्ये 90 वर्षाची म्हातारी काठी टेकत सुद्धा चाललेली मला सांगा हे खरं न जाने संसार राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हे दया भांडवल संता आपुली ममता नाही ते मग त्यांच्यावर प्रेम करत असताना आपल्या देहावर त्यांचं काही ममता राहत नाही आणि काय सांगू तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्त्रवतसे तुकोबाराय म्हणतात काय सांगू दुसऱ्याच्या सुखातच संत सुखी होतात आपण दुसऱ्याच्या सुखात दुःखी होतो
हा फरक आहे. संत दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होतात, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होतात. हा संतांचा स्वभाव आहे. अमृत हे मुखे स्त्रवतचे, त्यांच्या वाणीतून कधी अमंगल वाणी निघणार नाही. मला असं शाप वगैरे देण्याचा ते कधी प्रयत्न करणार नाही. भगवान बाबा लहान मूल येऊ दे, आहो जाऊ बोलत अमृत हे स्त्रवत असे. अतिशय सुंदर अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा. संभाजीनगरमध्ये स्थित असलेलं आपलं हे 7 हिल आणि तिथे असणारा आपलं भगवानगड संस्थांचं केंद्र, आणि या स्थानावर इथेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, देश विदेशामध्ये जिथे जिथे बाबांचा भक्त अनुयायी आहे तिथे तिथे 129वी हा जन्मोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आज या ठिकाणी सर्व एकत्रित आले. कुणाचा विशेष नामोल्लेख मी करणार नाही, आहे की नाही. सगळे सुंदर वादक गायक, आणि फक्त एक व्यक्तीचं नाव घेतो. आमचे हरिओम बाबा जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. सुंदर गायक मंडळी, आणि माझ्या मागे बरोबर मला मॅच करणारे आमची सगळी विद्यार्थी मंडळी. बघायलाही बरं वाटते की नाही तुम्हाला? सुंदर वाटते की नाही वातावरण? आणि आमच्या भगिनी सुद्धा सुंदर, आमच्या कन्या साड्या वगैरे नटून थटून सगळे आलेले आहेत. मुलं पण आमची ड्रेस वारकऱ्याचा घालून भव्य दिंडी मिरवणूक सोहळा तुम्ही बाबांचा प्रतिमेचा या ठिकाणी दिंडी मिरवणूक काढलेली आहे. अतिशय आनंदात उत्साहात 129वी ही जयंती तुम्ही सर्व अधिकारी पदाधिकारी माता भगिनी बहुसंख्येने आपण या ठिकाणी आज तिथे एकत्र आलात. भगवान गडावरही भरपूर गर्दी आहे. सावरगावला सुद्धा भरपूर मोठं तिथे सप्ताह मोठं आयोजन केले बाबांच्या जन्मस्थानी अनेक स्थानावर. आणि कीर्तन चालू आहेत, भागवत कथा चालू आहेत, बाबांचं चरित्र कथा भाग चालू आहे. सर्वत्र बाबांच्या या पुण्य जयंतीच्या निमित्तानं भरपूर कार्यक्रम चालू आहेत आसपास. तसं याही ठिकाणी आज या जयंती निमित्तानं हा मोठा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहात. भाग्यवान आहोत आपण. का करावं त्यांचं स्मरण? याचं कारण आहे, हरपले आपण वे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे. ते सगळं हरवलोय आपण या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये, या शहरामध्ये, या बाजारहाटामध्ये आपण स्वतःला विसरलात का नाही? आहे का आठवण आहे? आजार झालेला सुद्धा तुम्हाला कळत नाही. इतकं बेभानपणानं संसार तुम्ही करताय. या संसारामध्ये राहता राहता आपण स्वतःला विसरलोय. आणि संत काय करतात? तुम्हाला जागं करतात. बाबांनो, या जगाकडे पाहू नका, या बाजाराकडे पाहू नका. हा बाजार, हा हाट, हे मार्केट तुम्हाला कन्फ्यूज करेल. एक संत असा चालला होता मार्केटमधून. त्यांनी ते बघितलं. काय बघितलं? क्वचित दिग्गत गोष्टी क्वचित स्वरामत्त कलह, असं सुंदर कीर्तन चालले ना संभाजीनगर मध्ये. ते त्यांनी ऐकलं. त्याला वाटतं कीर्तनच भारी. क्वचित विद्वत गोष्टी, पण पुढे गेला सुरामत्त कलह, दारू पिऊन एकमेकाला मारताना पण ते दिसलं त्याला. पण हे खरं का? हे खरं? आत्ता सुंदर कीर्तन आपण ऐकलं, विवेचन ऐकलं, विद्वानांचे चर्चा आपण ऐकल्या, आणि लगेच त्यांनी काय बघितलं? सुरामत्त कला, क्वचित वीणानादम. कुठेतरी हलका सुंदर संगीत, मधुर संगीत कानावर पडले. असं वाटलं आता हेच खरं आहे. पण पुढं पाऊल टाकतोय, पुढं गल्लीत जातोय, तर काय बघितलं त्यांनी? हा हे पिवडीदम, एक स्त्री बांगड्या फोडत नवऱ्याच्या शवावर अकांड तांडव करताना दिसते. लक्षात घ्या. मग हे खरं का? हे खरं? ते संगीताचे सूर खरे का हा आक्रांत खरा आहे? क्वचित नारी रम्या, एखादी सुंदर स्त्री कमनीय बांध्याची सगळ्यांचं लक्ष वेधून मार्केट मधून जाते. असं वाटतं तर हेच खरंय. पण लगेच तिला पाहता पाहता त्याच मार्केटमध्ये 90 वर्षाची म्हातारी काठी टेकत सुद्धा चाललेली. मला सांगा, हे खरं? न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. हा संसार अमृतमय आहे का विषमय आहे? काही कळत नाही. म्हणून संत जे आहेत तुम्हाला जाग करण्याकरता हे कार्य करतात. आता जागा रे बाईनो, जागा जगजोगी जगजोगी जाग करण्याकरता त्यांचं जीवन आहे. आपल्याला आपण झोपलेलो आहोत. अज्ञानाची निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता अनादी झोप.
अनादिकालापासून या संसारामध्ये आपण भ्रममान झालेलो आहोत आणि या संसारापासून अलग करणारे कोण आहेत? ते संत आहेत. काय सांगतात ते? आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेली आणि दुःखात अनेक दुःखात काढतात आपल्याला. वेळ कमी आहे, मला बरोबर वेळ 1 वाजेपर्यंत दिलेली आहे, लक्षात घ्या. कारण का शॉर्टकट लोकांना वेळ पण कमी आहे. पूर्वी टेस्ट मॅच चालायची 5 दिवस, नंतर ती वन डेवर आली, नंतर 50, आता 20. पूर्वी 3 तास पिक्चर, नंतर तो 2 तासावर, नंतर 1 तास आणि 20 मिनिटाच्या वेब सिरीज. आता क्रांती केली 30 सेकंदात रील्स. आणि लोकांना आता जास्त सांगण्याची गरज आहे. लोक सुरू झाले. मोबाईल, टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअप, आता ही सोशल मीडिया आणि चर्चा होते आहे की नाही. त्याच्यामुळे सगळी लोक हुशार झाली आहेत. तुम्हाला थोडक्यात काय सांगायचं सांगा आणि निघून जाईल. जास्त पालघाण लावायची आता गरज राहिलेली नाही, बरोबर ना? म्हणून अगदी थोडक्यात, जास्त नाही पण साथ. जसं बाबा या ठिकाणी बुद्धी देतील, हनुमंतराय, भगवान बाबा, तुकोबाराय जसं याप्रमाणे प्रेरणा देतील त्याप्रमाणे, माझ्या पूर्तीप्रमाणे ह्या अभंगाचा अर्थ तुमच्या सम्मुख ठेवण्याचा मी यत्न करतो. मी कोणी असं काही मोठा विद्वान नाहीये, लक्षात घ्या. आज हरिभक्त प्रणामचे गुरु डॉक्टर महंत आचार्य शास्त्रीजी महाराज यांच्या आदेशाने हरिभक्त प्रणामच्या वैजयंताताई मिश्राच्या भगवान बाबांच्या नाथ आहे, त्यांनी या ठिकाणी आग्रह केला. तसं हरिभक्त परायण आमचे प्रबोधन केसरी, कीर्तन केसरी इंदोरीकर महाराज आहे की नाही, त्यांचं या ठिकाणी कीर्तन होतं. परंतु त्यांना त्या अंतरावरून इथं पोहोचता येणार नव्हतं, म्हणून त्यांनी सांगितलं मला काही येता येणार नाही, लक्षात घ्या. म्हणून अतिशय माझ्यावर जिथं नाही कोणी तिथं आम्ही होतच नाही. म्हणून आमची या ठिकाणी निवड झाली आणि या निमित्त आमचं भाग्य आहे किंवा सन्मुख या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग. सगळी गुणीजन मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आणि दुसरं शहर आहे, मला माहित आहे वेळेचं भान आपल्याला पाहिजे, आसपासचं पण भान आपल्याला पाहिजे, याचा विचार करूनच आपण सगळं करतो, लक्षात घ्या. म्हणून आणि दुसरं वर नवमेघानी आक्रमिणे तारांगण, वर पाहताय ना आकाश भरून आलेला आहे, आभाळ भरून आलेला आहे, त्याच्यामुळे टेन्शन पण आहे. मग त्याच्या अगोदरच आपलं उरकलेलं बरं आहे की नाही. म्हणून संत जे आहेत त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये बराचसा जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हा आम्हाला यावं लागेल. अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळा यावे. आपल्या कर्मानुसार इथं आले. मला सांगा, एवढ्या माथा मावल्या बसल्या, सगळ्यांचा चेहरा सारखा आहे का वेगवेगळा आहे? सगळ्यांचं जीवन सारखं आहे का वेगवेगळं आहे? बोला ना. कोण सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी रोगी आहे, कोणी निरोगी आहे, कोणी तापट स्वभावाची, कोण किती समजून सांग, अख्खं गाव समजून सांगतो तिला ऐकलं. अशा पण काय इथं नाही येत त्या. आणि म्हणून प्रत्येकाचा स्वभाव. आणि तुकोबराय म्हणतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. काही सात्विक आहेत, काही राजसी आहेत, काही तामसी आहेत, माता मावल्यास पुरुष सुद्धा. का फरक आहे हा? तुम्ही काय केलं? ब्रह्मदेवाला बाजरीचं पीठ दिलं, तुम्हाला आता काय मिळणार? बाजरीचीच भाकरी मिळेल ना. तुम्ही चपातीचा आग्रह करताय, तसं होणार नाही. जी जी कर्म तुम्ही त्या त्या कर्म देवाला ब्रह्मदेवाला दिली, त्या त्या कर्मानुसार आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. किती सुंदर शरीर दिले महाराज. कधी विचार केलाय तुम्ही? अवताहात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, जमाना होया. फार सुंदर दिले, फार सुंदर शरीर दिले महाराज. काय सेन्सर आहे. पण काही काही लोक देवाची चुकी काढतात. अरे देवाची चूक काढू नका. मला सांगा ना, गाड्यांची किती मॉडेल बदलत आहेत. मी एका गाडीत बसलो, तर एक जण म्हणलं महाराज अभी नया मॉडल आया. बोले की ये गाडी नहीं है, उसने फीचर जरा चेंज किया है, सस्पेंशन वगैरे. मला सांगा, गाड्यांचे मॉडेल बदलत आहेत, बरोबर आहे. मोबाईलचे मॉडेल बदलत आहेत, घरांचे बदलत आहेत. मला सांगा, करोडो करोडो वर्ष झाली हे मॉडेल आहे का हिंमत तुमची बदल करायची? आता करतात प्लास्टिक सर्जरीनं, पण नाही मा ठेविले आनंदे नाटक करूच नका. तिथं आपोआप उघडं पडतात. नंतर म्हातारपणी त्या हिरोईनने बघितल्या जिने जिने प्लास्टिक
फार सुंदर दिले. स्टेपनी दिले. इथली वेन जर चोकअप झाली तर इथं पायात दिली वेन त्यांनी. काय बोटाला सेन्सर आहे. गुलाबजामुन कळतं, जिलेबी कळतं, आंधळ्या माणसाला तर नोट कळते. हे काय सेन्सर दिले पायाला, बोटाला. बरोबर गुलाबजामुन हा असं तोंडाजवळ गेलं का इथे एक सेन्सर बसवले. कधीचा इथे कळतं त्याला. डायरेक्ट नाही जात असं ते. मग इथे आज जाऊन ती जीभ काय रसत नाही महाराज. आणि इथं तुम्ही नाही म्हणत आहे की नाही. तडफडत्या गाढवाला ते पाणी ही भूतांची दया. मला लक्षात घ्या. नामदेवराय बसले होते आणि हळूच कुत्र्यानं काय केलं, भाकरी पळवली हातात. नामदेवराय वाटी घेऊन पळत होते. अरे अशी कोरडी खाऊ नको, तूप लावताना. लक्षात घ्या, भूतांची हे दया, भांडवल संता, आपुली ममता नाही दे. या देहाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नसतं आहे की नाही. म्हणून बाबांनी सुद्धा या समाजावर प्रेम करता करता आपल्या शरीराचा अंग, एक भाग लक्षात घ्या, त्याचा त्याग केलाय. तुळशी उगवल्या रक्त सांडिले, धावोनी आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे, शांतीची शोभा. आणि दुसरं सांगता तुका म्हणे, सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतजे. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होतात. उदाहरण देतात, पायी काटा नेटे तो व्यथा जीवी नुमटे, तैसा पोळे संकटे विलांचे. मला सांगा, पायाला जर काटा रोवला सर्वांगाला त्रास होतो की नाही. तसं एखादा जर माणूस दुःखी झाला समाजातला तर त्या ठिकाणी संत काय होतो, दुःखी होतो. बाबांना जर अशी वार्ता कळली तर बाबा म्हणजे आले आहे वाईट झालं, त्याला जाऊन भेटत होते. दुःख जेवढं होईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करत होते. आणि एखाद्याचं सुखी झाला का पाव शीतळताला आहे. ज्ञानवर म्हणतात की ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखी जाय सुखावत. पायाला जर थंडावा लागला त्याचा डोळ्याला काय होतो, फायदा होतो. तसं समाज सुखी झाला, तो सुशिक्षित झाला आहे की नाही. आणि अंधश्रद्धा विरहित जर झाला तर संतांना काय होतो, आनंद होतो. लक्षात घ्या. म्हणून अंधश्रद्धेचं निर्मूलन करणारे, सुशिक्षित करणारे, जगाला प्रेमाचा संदेश देणारे, ज्योत से ज्योत जला ते चलो, प्रेमी गंगा बहाते चलो. आम्हाला आमचंच आम्हाला कळतं. माझी बायको, माझी पोर, त्याच्या अतिरिक्त आपल्याला जग दिसत नाही. संतांना सर्व हे विश्वाची माझे, हे माझे कुटुंब. आणि म्हणून तितकी होणारी ती काही सुख दुःख त्याचा परिणाम मलाच होतोय असं तो जाणवतो मला. मग काय करायचंय, त्यांच्या चरणावर काय होईल. आपण वर्णन किती करावं, शब्द कमी पडतील, अपुरे पडतील. मग एकच करा, श्री संतांची माथा. एका जणांनी विचारलं, म्हणजे महाराज माता का ठेवायचा. तर ते पाय पण पडण्याचे प्रकार वेगवेगळे झाले. काही लोक असं करतात, काही असं पायाला हात लावतात, काही गुडघ्याला हात लावतात, काहींचा तर काहीतरी वेगवेगळे प्रकार निघाले. काही असे करतात, काही असं करतात. त्याच्यात नाही, संत जर आले ना हा माथा त्यांच्या काय ठेवा, पायावर ठेवा. का ठेवायचा सांगतो. आणि कीर्तन सेवा संपवतो. तुम्ही शिक्का बघितलं का, स्टॅम्प, त्याची अक्षर कशी असतात, उलटी असतात ना, कसळ असतात. त्या स्टॅम्पवरची अक्षर कशी असतात, उलटी असतात. पण ती जेव्हा कागदावर आपण उमटवतो ती कशी होतात. तुमच्या कपाळावर, मस्तकावर ज्या भाग्याच्या रेषा आडव्या तिडव्या झाल्यात ना, ज्या विकृत झाल्यात ना, अहो संतांच्या पायावर माथा ठेवणारे ठेवला सर्व होतील महाराज. म्हणून संत तुकोबर आहे, समाधी जवळ जातात आणि काय म्हणतात, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. का विश्रांती पावलो सांभाळा बुद्ध वाढले अंतरी प्रेम सुख. बाबांचा जन्म आज श्रावण वद्य पंचमी, 1896चा जन्म आहे बाबांचा. लक्षात घ्या. ज्या दिवशी बाबा जन्माला आले त्या दिवशी सर्वत्र दिवे पेटले, सगळीकडे आनंदी आनंद. जसं गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तसं बाबांच्या सावरगावला
सगळीकडे दिवे पेटले महाराज, सगळीकडे आनंदोत्सव, प्रत्येकाच्या आनंदामध्ये उत्साह आहे की नाही, सुख वाढू लागलं महाराज. म्हणून संतांचं हे जे जीवन आहे तुम्हाला आम्हाला मार्गदर्शक आहे. म्हणून या कलियुगामध्ये श्रेष्ठ कोण आहे तर साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुग. काही तुम्हाला असा गैरसमज होतो, या महाराजांनी असं केलं त्या महाराज, ही चुकीची आहे. महाराज खानदानी असेल तर तो चुकू शकत नाही. म्हणून एक चुकला म्हणून सगळ्यांना चुकीचे समजू, एक वकील चुकला म्हणून सगळेच नाला घेतले, एक डॉक्टर फ्रॉड असेल तर सगळेच डॉक्टर फ्रॉड आहेत का? तसं ते गैरसमज करून घेऊ नका. या जगाला सावरण्याकरता, या जगाला मार्गदर्शन दिशा देण्याकरता जगात फक्त एकच संत आहे. म्हणून बघा ना, काय विराट माऊलीचा सोहळा आहे, तुकोबारायांचा सोहळा, भगवान बाबांचा सोहळा, भाऊंचा सोहळा. ही मोठी मोठी संत मंडळी या जगामध्ये झाली. कशा करता? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टनीती, परोपकारे सर्वत्र. आज बाबांच्या जयंती निमित्तानं कार्यक्रम साजरे होत आहेत. आज तुम्ही 7 हिलला भगवान बाबांच्या या संस्थांच्या या प्रांगणामध्ये आज समस्त सगळी मंडळी, संभाजीनगर, पंचक्रोशी परिसर, सगळ्यांचा नामोल्लेख काहींना आता परिचित आहे. मला शास्त्रीजी जसा मी आहे तशी सगळी जुनी मंडळी मला परिचित आहेत. काही आमचे भगवानाचे ट्रस्टी इथं बसलेले आहेत, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, सगळी मंडळी आज या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो. आज बाबांच्या या 129व्या या जयंती निमित्तानं आपल्याला ही सेवा करता आली, त्यांचं स्मरण करता आलं. आपण धन्य आहोत, आपण भाग्यवान आहोत. आणि त्यांना एकच प्रार्थना आहे की आमच्या जीवनामध्ये सुख वाढवा, आमच्या जीवनामध्ये शांती वाढवा. आम्हाला आमचं जीवन कळलं पाहिजे, अज्ञान गेलं पाहिजे. तुम्ही जसे आनंदी आहात तसे आम्हाला काय करा, आनंदी करा, आम्हाला सुखी करा. आणि हीच प्रार्थना बाबांकडे करतो. आणि आता वेळ संपलेलीच आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे, तुमते विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. आणि तुम्ही पण 2-3 तासापासून या कार्यक्रमात सहभागी आहात. आम्ही आता चालू आहे की नाही, आणि बसायला काही ना त्रास होत असतो. मुली सुद्धा इथे बसलेले आहेत. सगळ्यांचा विचार करावा लागतोय, लक्षात घ्या. आणि म्हणून सगळेच आज या ठिकाणी डॉक्टर स्वप्नीलजी ठाकरे आहेत, डॉक्टर सुधाकरजी सानप आहेत. आज ही सगळी मंडळी या सगळ्यांनी मिळून, आमचे हरिभक्त प्राण तुळशीराम महाराज आहेत, सगळ्यांनी, अमोलजी आहेत, त्या सगळ्यांनी मिळून आज फार चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर असं नियोजन केलंय. आणि महाप्रसादही तयार झालेला आहे. महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. आणि वैजंताताईंनी मगाशी तुम्हाला बाबांबद्दल बरंचसं काही सांगितलेलं आहे, त्या सांगतच असतात, लक्षात घ्या. आणि म्हणून आज या निमित्तानं येणं झाली सेवा बाबांच्या हनुमंतरायाच्या भाऊंच्या चरणी समर्पित करून वाणीला पण Hare
हरे